मयूर जाधव या डॉक्टरांचे हे एक विचार मला खूप आवडले आणि तुम्हाला पण सांगावेसे वाटले. तर त्यांच्या पुस्तकातला हा उतारा वाचते मी. आजचा माणूस भुकेलेल्याच्या मुखी घास घालण्याऐवजी त्याचाच घास घट्ट करून तृप्तीचा ढेकर देतो. मंदिरातील दानपेटीत टाकण्यासाठी त्यांच्याकडे 1500 रुपये असतात. मात्र त्याच मंदिराबाहेर बसलेला भिकारी, ज्याच्या अंगावर घालायला कपडे नाहीत, पायात चप्पल नाही, खायला अन्न नाही, ज्याची बायका मुले पण भीक मागून जगतायत, त्यांना द्यायला तुमच्याकडे 10 रुपये नसतात. रस्त्यात अपघात झालेल्या व्यक्तीचे तडफडणे आपण पाहत बसतो. त्याच व्यक्तीला मदतीचा हात मात्र देऊ शकत नाही. भर दिवसा एखाद्यावर अन्याय होताना आपण पाहतो, पण संघटितरित्या त्याला विरोध करत नाही. अरे काय उपयोग आहे त्या मंदिरातील दानपेटीत 1500 रुपये देणगी टाकून? हा माणूस स्वतःचा खिसा भरण्यासाठी दुसऱ्याचा खिसा कापतो. हा माणूस स्वतःचा खिसा भरण्यासाठी दुसऱ्याचा खिसा कापतो. दुसऱ्याच्या अश्रूतून स्वतःचे हास्य लुबाडून घेतो. या सर्व गोष्टी काय दर्शवितात? माणसाने माणुसकी त्या स्वार्थाच्या बाजारात, भक्तीच्या दुकानात गहाण ठेवली आहे, हेच ना. हे कटू वाटत असलं तरी सत्य आहे. रक्ताचे पाणी केले तिने आपल्या बाळासाठी, बाळाने उगारली काठी मात्र त्याच मातेसाठी. जन्मदात्या मातेचं दूध पिऊन त्याच मातेला विष पाजणारी आणि वयोवृद्ध आईवडिलांचे हालहाल करून त्यांना वृद्धाश्रमात पाठविणारे, अत्याचार करणारे माणुसकीला काळीमा फासताना आपल्याला दिसतात. हे सारं पाहून तुम्ही आम्हीच नव्हे तर तिथे बसलेला साक्षात परमेश्वर देखील कोड्यात पडलाय की काय? मला श्रीमंत करून सोन्या चांदीची सिंहासनं बांधून भव्य दिव्य मंदिरे उभारून काय उपयोग आहे? माणसाचं माणसाशी माणुसकीचं नाते कधी जुळणार आहे?